राणीसाहेब, हे राजकारण आहे. काल घर पेटवायला आलेला माणूस उद्या पाण्याच्या पखालीही घेऊन येऊ शकतो आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आम्हाला अपमान समजून घेता येत नाही. राणीसाहेब, राजकारणात मान अपमान म्हणजे दोन घोडेच समजा. कोणताही घोडा समोर येऊ दे, त्याच्यावर स्वार होता यायला हवं. दोन्ही घोडी ही यशाच्याच मार्गाने धावतात. राजे, आम्ही त्यात गुरफटत नाही. त्याने मान ढिली पडते. राणीसाहेब, आम्हास ठाऊक आहे तुम्हाला या गोष्टी पसंत नाहीत. गावोगावी रानोमाळी फुटणाऱ्या खिंकाळ्या तुम्हाला ऐकवत नाहीत. लोकांच्या अंगावरच्या आसोडांच्या फटक्यांचे वळ तुम्ही बघू शकत नाही. हे सगळं तुम्हाला लगेच संपायला हवंय, पण तसं होणार नाही. राणीसाहेब, हे हत्तीच्या पावलानं आपल्याकडे आलंय, पण जाताना मात्र मुंगीच्या पावलानंच जाणार आहे. तेही आपण सावधपणे प्रवास करीत राहिलो तर. मान्य, पण आपण आदिलशाहीकडे गेलात तर मुर्तजाचं काय? तो सवाल आम्हा सतावतोय. गेलो नाही तर आदिलशाही नाराज होईल आणि गेलो तर मुर्तजा हातून जाईल. आणि आता या घडीस आपल्यासाठी मुर्तजा खूप महत्वाचा आहे, कारण त्याचा माग कोणाला ना कोणाला तरी नक्की लागला असेल. शक्यता नाकारता येत नाही. शिवाय तो आपल्या भीमरायांच्याही टप्प्यात येत नाही. कदाचित मुर्तजावर कोणी गुप्त पहारा ठेवला असेल. असू शकतो. कदाचित आपल्या अगोदर दुसरं कोणी मुर्तजा जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल. मग करावं तरी काय? मुर्तजावर लक्ष केंद्रित करावं. धारदार कुऱ्हाड चालवण्यासाठी दांडा गरजेचा. बस, अब हमारे सब्र का पैमाना टूट चुका है. इतना वक्त गुजर चुका. क्या हो रहा है दक्कन में और कहां है ये महाबत खान? या खुदा. मालिक हिंद. मलिक हिंद. वहां दक्कन में शाहजी ने हमारा परचम उतार दिया और ये महाबत खान इतनी बड़ी फौज लेकर कहां घूम रहे हैं? इन्हें सबक सिखाना होगा सबक इन्हें. लेकिन बादशाह सलामत. और ये फतेह खान, जिसे दौलताबाद के किले का पूरा कारोबार सौंप दिया था हमने, वो भी चुप है. लेकिन वो भी तो सूरमा है. सूरमा? हाँ? सूरमा. निजाम शाही को सबक सिखाना, आदिल शाही को नेस्तो नाबूद करने का काम सौंपा था उसे हमने. फिजूल गया हमारा एतबार. कहीं से कोई कामयाबी नहीं. हुजूर, कुछ खैर खबर आती ही होगी. बस, हमें बहकाने की कोशिश ना करो. गुस्ताखी माफ हुजूर. महाबत खान और फतेह खान अपनी मंजिल से भटक चुके हैं, वरना आज तक आसमान में आदिल शाही निजाम शाही पर लहराता मुगल परचम होता और हमारे कदमों में शाहजी का सर. जी बिल्कुल दुरुस्त. जाओ, महाबत खान से कहो कि हिंदुस्तान के बादशाह खुर्रम शाहजहां उनसे नाराज है. जाओ. बताइए वजीर सल्तनत, इस महाबत खां को कैसे रोका जाए? रोकना तो मुश्किल लगता है हुजूर आला, पर हाँ, उसका रूप बदल सकते हैं. वो कैसे? हुजूर आला, दौलताबाद किले में छिपे हुए फतेह खान पर अगर हम हमला कर देंगे तो उसकी मदद के लिए महाबत खान को अपना रास्ता बदलकर दौलताबाद आना पड़ेगा. उससे ये होगा हुजूर आला, जो फौज विजापुर आ रही थी वो दौलताबाद जाएगी.
आपकी बात में दम है, वजीर सल्तनत, बिल्कुल दुरुस्त फरमाया आपने। लेकिन हुजूर, लेकिन क्या? नाही, हे संकट लांबणीवर टाकण्यासारखं आहे आणि आपल्याला मदतीची गरज आहे. तो आप बताइए मंबाजी राजे, हमारी मदद कौन कर सकता है? हुजूर, शाहजी राजे के बारे में आपके पास जिक्र किया था. तो कुछ खबर मिली है शाहजी राजे से? नहीं, अभी तक नहीं. पण हा, निरोप पाठवलाय. शहाजीराजे मदत करतील? कशावर? करावीच लागेल, कारण त्यांचा आणि आपला शत्रू एकच, महाबत खान. आणि ते तयार नाही झाले तर? मंबाजी राजे, कभी तो अच्छा सोचो. महाबत खां को खत्म करना शाहजी राजे का भी मंसूबा है. हम एक दूसरे की मदद करेंगे. मशहूर अल अनाम राजश्री शहाजी राजे यांस दंडवत. आदिलशाहीवर मोगली संकट धावून येते आहे. ते थोपवण्यासाठी येथे कोणतीही तजवीज नाही. सगळी भिस्त तुम्हावर. तुम्ही काहीतरी उपाययोजना करून आदिलशाहीस वाचवावे आणि या मोरार जगदेवाच्या शब्दास पद द्यावी. इथे विजापूर, इथे दौलताबाद. महाबत खान इथे विजापूर पासून 3 मजलावर. या महाबत खानाचा घास घेणेच हिताचे ठरेल. त्याआधी स्वारींनी हा घास घ्यावा. जिजा तुम्ही घ्या. एवढे दिवसांनी कुटुंब कबिल्यात आलात, परंतु आपलं लक्ष राजकारणातच. निसूरपणे बसणं होत नाही का 2 घास खाणं होत नाही. घ्या. राणी साहेब, असं वाटतंय नियती आमच्या मनाजोगतं दान देते आहे. आदिलशाहीला वाचवण्याचे श्रेयही मिळेल. शिवाय उद्या कठीण परिस्थितीत ती आमच्या पाठीशी उभी राहील. सगळ्यात जमून येईल अशी चिन्ह दिसत आहेत. स्वारी, आपला हा नवा मनसुबा नीटपणे पार पडेल. राज, भीमराय आलेत. तुमची परवानगी असेल तर लगेच पाठवा. राज, मुर्तजा निजामशाहीचा खरा वारस आहे. तो तयार नाही. मी समधी जान पहचान करून आलो या. शाब्बास भीमराय. हा, पण त्याचे आम्ही मात्र नाही म्हणतीया. आमचा निजामशाहीचा काय बी ताल्लुक नाही असं म्हणतीया. कारण कारण मुर्तजाच्या काळजीपोटी ती असं म्हणतीया. जणू तिने धसकाच घेतल्या समध्या गोष्टींचा. राज, मुर्तजाची आम्ही भीतीपोटीनं सतत जागा बदलतीय, पण जीवधनगडाच्या आसपासच तिचा वावर आहे. राज, मला इजाजत द्या. ठीक आहे, परंतु आपली माणसं मागावर ठेवा. अहो, ती आहेतच. शिवाय खबर मिळताच म्या येतो ना सांगायला. राणी साहेब, काय करावं? एका बाजूस मुर्तजा तर दुसऱ्या बाजूस आदिलशाही. आदिलशाही वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आम्ही या अगोदरच हुलसवार पाठवून आम्ही दौलताबादवर हल्ला करणार आहोत ही खबर महाबत खानाच्या कानावर घातली आहे. परंतु ती खरी वाटावी यासाठी दौलताबादेच्या आसपास आमच्या फौजेच्या हालचाली दिसायला हव्यात.
आणि महाबत खानाच्या जासूसांना फौजेच्या आघाडीवर आम्ही दिसायला हवे, तरच तो विजापूर सोडून दौलताबाद वाचवण्यासाठी येईल. असं असेल तर तुम्ही अजिबात थांबू नका. तलवार घ्या आणि लगेच निघा. जिजा, आता या क्षणी तुमच्या हातात भाकर नाही, तलवारच हवी. पण मूर्तजा जर आपल्या हाती लागला नाही तर आमचा सगळाच बेत ढासळेल. म्हणून मूर्तजा आपल्याला जिवंत आणि सुरक्षित हवाय. मूर्तजा सुरक्षितच आहे आणि त्याची आम्ही ओळख देत नाही, त्यामुळे इकडं लगेच काही होणार नाही. तुम्ही निघा. राणीसाहेब, मूर्तजा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आम्ही हे जातो आणि हे येतो. तुम्ही लक्ष ठेवा. हे काय, थाळा परत आणलात? राजा नाहीत जी. राजे नाहीत? कुठे गेले? अगं असतील इथेच कुठेतरी. नीट बघ. अहो मी विचारलं तेव्हा कळलं का राजा गड उतार झाल्यात. गडुतार? अचानक? वय कुणाला सांगितलं नाही. कृष्णेश्वरा, कधी नव्हे ते आमच्या लेकराला निवांतपणा मिळाला म्हणून आवडीचं जेवण बनवलं आणि लगेच गडुतार. जिजा कुठे आहेत? जिजांना माहिती असेल. जी एक स्वार आला होता खबर घेऊन, मग थांबले नाहीत. पण जाताना काहीतरी खबर बात द्यायची ना. तुम्ही एक काम करा बरं, जिजांना विचारा आणि आम्हाला लगेच सांगा. नाही तर नको, जिजांना म्हणावं आम्ही बोलावलंय, आम्हीच काय ते समक्ष विचारतो. जी अगं तो थाळा ठेव तिथे. तो कुठे आता घरभर घेऊन नाचते. जी हे राजे पण म्हणजे नुसता जीवाला खोर. क्षणभर निवांत उसंतो म्हणून घोड्यावरून ही मोहीम किती मोहीम. आणि इकडे नुसती खलबत मसलती. घरातल्यांचा जीव आपला कायम टांगलेला. राणी साहेब थांबा. काय झालं भीमराय? राणी साहेब, अहो घोटाळा झाला. फत्तेखानाला मूर्तजाची खबर समजली. समजली? वय अहो त्यो पाळतीवरच होता. खबर समजताच त्याने आपली विश्वासातली माणसं मूर्तजाला ठार करण्यासाठी पाठवल्या. ती काय? वय आणि कोणती बी दयामाया दाखवायची नाही असे आदेश बी दिले. मोठाच पेच उभा राहिला हा. बघा ना राणी साहेब, मी असं करतो, ही गोष्ट राजांच्या कानावर धाडतो. राजाला लांब गेला नसत्या. एक माणूस धाडतो, तो वाराच्या नको. अहो मग कसं व्हायचं? अहो फत्तेखानाच्या माणसाच्या तावडीत मूर्तजा सापडला तर? या बघा, माझं ऐका, राजे साहेबांना कळवा. नको भीमराय. अहो मग मूर्तजाला कोण वाचवणार? आम्ही. शब्द दिलाय आम्ही स्वारींना, म्हणून तर ते गड उतार झाले. आता हे संकट उभं राहिलं म्हणून त्यांना घोडा माघारी वळवण्यास सांगायचं? ते बरोबर दिसणार नाही. अहो पण आम्ही मूर्तजाची हिफाजत करू. तुम्ही? हो, हिफाजत करू आणि साजिया बेगमलाही भरोसा देऊ. तयारी करा. तयारी? राणी साहेब, पुढं काही झालं तर? त्याची पर्वा नाही. आणि आता आमच्या लक्षात आलंय, या क्षणी आमच्या जीवापेक्षा मूर्तजाचा जीव महत्वाचा आहे.
स्वारींना दिलेला शब्द आम्ही पाळणार. पण राणीसाहेब, खोगीर चढवा. आता थांबणं नाही. आता आम्ही नाही आम्ही दादासाहेब, आता आम्ही खेळणार. द्या इकडे धनुकली. अहो शिवबा, शर्यत लागली आमच्यात. 4 पैकी 3 मडकी फोडेल तो राजा. हो, मग आम्ही फोडतो मडकी. नंतर खेळू आपण. पहिला हा डाव होऊ द्या. मागे व्हा तुम्ही. नाही होणार, आम्हालाही खेळायला घ्या. आऊ आऊ, हे पहा ना, दादासाहेब आम्हाला खेळायला घेत नाहीत. शिवबा, आता आम्ही घाईत आहोत. आऊ, त्यांना सांगा ना. नाही आहो, आमचा हा डाव होऊ द्या. हो आऊ साहेब, बघा आम्ही फोडलं एक मडकं. नाही आऊ, आम्हाला यांच्यातच खेळायचंय. आम्ही सुद्धा मडकी फोडू शकतो. शिवबा, असा हेका धरून चालणार नाही. तुम्हाला त्यांचं मन वळवावं लागेल. घोडा वळवतात तसे? हो, आणि तुम्ही या खेळात किती महत्वाचे आहात हे पटवून द्यावं लागेल. मग लोक तुम्हाला बोलावतील. आता हेच बघा ना, तुमच्या आबासाहेबांना आदिलशाहीनं स्वतःहून बोलावून घेतलं. कारण आमच्या आबासाहेबांनी महत्व निर्माण केलं म्हणून. बरोबर. तुमच्या आबासाहेबांशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसल्यामुळं त्यांनी बोलावलं. त्यामुळं पहिली गरज निर्माण करायची. जहाँपना, एक और बुरी खबर आई है. क्या? शाहजी भोसला आदिल शाही की मदद कर रहा है. क्या? हद हो गई है गुनाहों की. ये शाहजी अपने आप को समझता क्या है? जब हमसे मुकाबले में हार गया तो वादा किया था कि मुगल परचम को संभाल कर रखेगा. याद है ना तुम्हें? तुम भी तो थे वहां. जी जहाँपना. और हमारे पीठ पीछे मुगलिया परचम को उतार दिया. ये बगावत है हमारे खिलाफ. उस काफिर को हाँ जी करवाएंगे हम. कहाँ है महाबत खान? उसे कहिए शाहजी को गिरफ्तार करके ले आए. हुजूर, ये महबत खान तो दौलताबाद की तरफ आगे बढ़ रहा है. दौलताबाद? लेकिन हमने तो उसे बीजापुर जाने कहा था. बीजापुर के पास पहुंचा था, तभी एकाएक उसने अपना मोहरा दौलताबाद की तरफ मोड़ लिया और बीजापुर छोड़ दिया. महाबत खान, क्या अल्लाह ताला ने उन्हें अक्ल नहीं बख्शी? हुजूर, सुनने में आया है कि अपने पनाह में आया हुआ सरदार फतेह खान दौलताबाद पर शाहजी उस पर हमला करेगा, ऐसा सोच के ये महाबत खान बीजापुर छोड़ दौलताबाद की तरफ आगे बढ़ रहा है. इसमें काफिर शाहजी की कोई चाल है. मावद खान को दौलताबाद रवाना करके उसने खुद के लिए कुछ वक्त कमा लिया है. कुछ खुराफाती चल रहा है उसके दिमाग में. बस अब जल्द से जल्द हमें उसे सबक सिखाना होगा, हमेशा के लिए.
यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी YouTube चॅनेल.